लासलगावहून दिल्लीला कांदा घेऊन निघालेली ट्रेन अडवण्याचा शेतकऱ्यांकडून प्रयत्न। कांदा दिल्लीला पाठवू नये शेतकऱ्याची मागणी। कांद्याचे भाव पाडण्यासाठी सडका कांदा दिल्लीला पाठवला जातोय असाही आरोप। कितीही नाही म्हणाले तरी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जावंच लागेल, संजय राऊतांचा दावा। अमित शहांबरोबर फडणवीसही काम करायला तयार नाहीत, राऊतांचा टोला। अखेर महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप 49, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादीला 22% या प्रमाणात महामंडळाचे वाटप होणार। 110 महामंडळ संस्थांचं रखडलेलं वाटप महिनाभरात होणार। पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका। एमपीएससीची औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। चौकशीत एका उमेदवारास प्रश्नपत्रिका मिळाल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मराठीचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार, सरनाईक यांची माहिती। मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे हायकोर्टात धाव। सरकारच्या निर्णयाने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप। निर्णय मोटार वाहन कायद्याच्या विरोधात असल्याचा याचिकेत दावा। धुलेश्वर मूर्ती दुर्घटना प्रकरणी मोठी माहिती। मूर्ती कारखान्याबाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले। पुन्हा कारखान्यात आणून केलं होतं वेल्डिंग। मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण अजूनही सुरूच। एक मागणी मान्य, इतर मागण्यांवर आंदोलक विद्यार्थी ठाम। प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। लाडक्या बहिणींना सरकारची रक्षाबंधनाची भेट। जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। 2 ते 3 दिवसात हप्ता खात्यात जमा होणार। पंतप्रधान मोदी साधणार खेळाडूंशी संवाद। उद्या सकाळी 11 वाजता देशभरातील खेळाडूंशी संवाद साधणार। खेलो इंडिया डायलॉगला मोदींचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन। अभिनेत्री कृती सेननच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात। पेहरावावरून ट्रोलिंग थांबवण्याचं राहुल गांधींचं आवाहन। कोणते कपडे घालायचे याचं महिलांना स्वातंत्र्य, राहुल गांधींची प्रतिक्रिया। जीवा ज्वेलर्स ब्रँडने कृतीची वादग्रस्त जाहिरात हटवली। तोकड्या कपड्यात जाहिरात केल्यानं निर्माण झालेला वाद। खासदार कंगना रणौतसह अनेकांनी घेतलेला जाहिरातीवर आक्षेप। नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। कुटुंब घरात असतानाच गोळीबार। सुदैवाने कुणीही जखमी नाही। गोळीबारामुळे घराच्या काचा फुटल्या। नेपाळमध्ये पुराचा हाहाकार। रसुआ जिल्ह्यात भोटेकोशी नदीला भीषण महापूर। बिहारलाही सतर्कतेचा इशारा।